हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूयाचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे मीनिंग, सिनोनिम्स, अँटोनिम्स, युजेस सेंटेन्समध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडियम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आजचा आपला तो आहे एचलॉन. ओके, हा वर्ड आपला प्रिव्हियस सेशनला सुद्धा झालेला आहे, तर परत एकदा आपण बघून घेऊया याचं मीनिंग काय आहे. सो इचलॉनचं मीनिंग आहे अ लेवल ऑर रँक इन अन ऑर्गनायझेशन, अ प्रोफेशन ऑर सोसायटी. म्हणजेच एखाद्या प्रोफेशन मधलं, एखाद्या ऑर्गनायझेशन मधलं किंवा सोसायटी मधला एक रँक, एक लेवल जे असते त्याला काय म्हटलं जातं, इचलॉन असं म्हटलं जातं. तर रँक आणि लेवल म्हणजे काय होते, तर एखादी पातळी किंवा स्तर, त्याला म्हटलं जातं इचलॉन. ओके, तर मराठीमध्ये मीनिंग काय होतं इचलॉनचं, स्तर, पातळी, लष्कर किंवा समकालीन. ओके, सो इचलॉनचं मीनिंग आहे अ लेवल ऑर रँक इन अन ऑर्गनायझेशन, अ प्रोफेशन ऑर सोसायटी, म्हणजे स्तर, पातळी, लष्कर किंवा समकालीन. सो सिनोनिम्स काय आहेत इचलॉनचे, कॅटेगरी, ग्रुपिंग, रेप्यूट, क्वालिटी आणि एमिनन्स. आणि अँटोनिम्स आहेत इनसिग्निफिकन्स, लोलीनेस आणि अनइम्पॉर्टन्स. परत एकदा सिनोनिम्स आणि अँटोनिम्स बघून घेऊया आपण इचलॉनचे काय आहेत. तर सिनोनिम्स आहेत कॅटेगरी, ग्रुपिंग, रेप्यूट, क्वालिटी आणि एमिनन्स. आणि अँटोनिम्स आहेत इनसिग्निफिकन्स, लोलीनेस आणि अनइम्पॉर्टन्स. ओके, नेक्स्ट बघूया वर्ड. आणि जो यूज दिलेला आहे तुम्ही एकदा वाचून घ्या, सेंटेन्स काय आहे आणि त्याच्यामध्ये इचलॉनला कसं यूज करण्यात आलेला आहे आणि सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, तुम्ही एकदा बघा, किंवा मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये तुम्हाला सांगून देईल जर तुम्हाला कळलं नसेल तर. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे अचीव. ओके, याचं प्रोनाउन्सिएशन काय आहे, अचीव, ESCHEW, अचीव. सो याचं मीनिंग आहे टू शन ऑर शाय अवे फ्रॉम. म्हणजेच काय करणे, जाणून बुजून टाळणे, टाळाटाळ करणे किंवा सोडून देणे, त्याच्यापासून दूर जाणे, त्याला काय म्हटलं जातं, अचीव असं म्हटलं जातं. टू शन ऑर शाय अवे फ्रॉम. तर मराठीमध्ये अचीवचं मीनिंग काय आहे, जाणून बुजून टाळणे, सोडून देणे किंवा दूर राहणे. सो जाणून बुजून टाळणे, सोडून देणे किंवा दूर राहणे, याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, याला वन वर्ड आहे इंग्लिशमध्ये, तो आहे अचीव. सिनोनिम्स काय आहेत, इवेड, शन, इल्यूड, बॉडी स्विअर, गेट आउट ऑफ, हेज, चीट आणि फज. आणि अँटोनिम्स आहेत कॉन्स्पिशियस, एम्ब्रेस, फेस, कीप, लाईक, लव, मीट, इंडल्ज इन. परत एकदा आपण सिनोनिम्स आणि अँटोनिम्स बघून घेऊया अचीवचे. तर काय आहे अचीव म्हणजे मीनिंग, टू शन ऑर शाय अवे फ्रॉम, म्हणजे जाणून बुजून टाळणे, सोडून देणे किंवा दूर राहणे. आणि त्याचे सिनोनिम्स आहेत इवेड, शन, इल्यूड, बॉडी स्विअर, गेट आउट ऑफ, हेज, चीट आणि फज. आणि अँटोनिम्स आहेत कॉन्स्पिशियस, एम्ब्रेस, फेस, कीप, लाईक, लव, मीट आणि इंडल्ज इन. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे अमिडियसी, IMMEDIACY. तर याला पण काय प्रोनाउन्स करायचं, अमिडियसी. आय आहे तर अमिडियसी असं त्याला प्रोनाउन्स करायचं आहे. मीनिंग आहे feeling the quality of bringing one into direct and instant involvement with something, giving rise to a sense of urgency or excitement. तर याचं मीनिंग काय होतं, तर त्वरितता, त्वरित किंवा तात्काळ, बस याचा हाच अर्थ आहे. अमिडियन्सीचा काय आहे मराठीमध्ये अर्थ, त्वरितता, तात्काळता किंवा सद्यस्थितीतील अनुभव. ओके, सो अमिडियसीचं मीनिंग आहे feeling the quality of bringing one into direct and instant involvement with something, giving rise to a sense of urgency or excitement. म्हणजेच काय होतं मराठीमध्ये मीनिंग, तर त्वरितता, तात्काळ किंवा
सद्यस्थितीतील अनुभव. सिनोनिम्स बघूया काय आहे एमईडीएनसीचे. प्रॉपिंक्विटी, विसिनिटी, एमिनन्स, जक्स्टापोजिशन, विसिनेज, ॲडजेसन्सी, क्लोजनेस. ओके, परत एकदा बघूया आपण सिनोनिम्स आणि त्याचं मी काय प्रोनाउन्स करत आहे वर्ड ते सुद्धा तुम्ही एकदा परत बघून घ्या. सो एमईडीएनसीचे सिनोनिम्स काय आहेत तर सिनोनिम्स परत एकदा तुम्हाला सांगून देते. ते आहेत प्रॉपिंक्विटी, विसिनिटी, एमिनन्स, जक्स्टापोजिशन, विसिनेज, ॲडजेसन्सी आणि क्लोजनेस. आणि अँटोनिम्स आहेत हिंडरन्स, रेस्ट, स्लोईंग आणि स्टॉपेज. ओके, सो एमईडीएनसीचं मीनिंग काय होतं तर त्वरितता, तात्काळ किंवा सद्यस्थितीतील अनुभव. सिनोनिम्स आहेत प्रॉपिंक्विटी, विसिनिटी, इमिनन्स, जक्स्टापोजिशन, विसिनेज, ॲडजेसन्सी आणि क्लोजनेस. आणि अँटोनिम्स आहेत हिंडरन्स, रेस्ट, स्लोईंग आणि स्टॉपेज. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. सो वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आहे एपिडेमिक, EPIDEMIC, एपिडेमिक. एपिडेमिक म्हणजे काय होतं तर अ डिसीज दॅट अफेक्ट्स अ लार्ज नंबर ऑफ पीपल इन अन एरिया ॲट द सेम टाइम. म्हणजेच एका एरियामधले सेम टाइममध्ये लार्ज नंबर ऑफ पीपल्सला जे डिसीज अफेक्ट करतं, एखादी डिसीज आहे आणि एखादा एरिया आहे, त्या एरियामधल्या त्या टाइममध्ये पूर्ण जिथले ते तिथे जेवढे पण व्यक्ती आहे, जेवढे पण पीपल्स आहे, त्या सगळ्यांना ती डिसीज अफेक्ट करत आहे एका सोबतच. त्याला काय म्हटलं जातं एपिडेमिक असं म्हटलं जातं. म्हणजेच काय असतो तो रोगाची साथ असते किंवा साथीचा रोग असतो असं मराठीमध्ये एपिडेमिकचा अर्थ होतो. तर एपिडेमिक म्हणजे काय होतं रोगाची साथ, साथीचा रोग. म्हणजे एक प्रकारची साथ आलेली आहे त्या एरियामध्ये आणि ते सगळ्या पीपल्सला त्यांनी अफेक्ट केलेलं आहे, त्याला म्हटलं जातं एपिडेमिक. किंवा काय म्हटलं जातं सर्वत्र फैललेला, म्हणजे सगळीकडे तो पसरलेला आहे, फैललेला आहे, त्याला एपिडेमिक असं म्हटलं जातं. नेक्स्ट वर्ड आहे ओएसिस, OASIS. ओएसिस म्हणजे काय होतं तर अ शेडी फर्टाईल प्लेस इन अ डेझर्ट. सो डेझर्ट म्हणजे काय होतं तर वाळवंट. वाळवंटामधील काय एखादा हिरवळ प्रदेश जिथे काय आहे फर्टाईल प्लेस आहे. फर्टाईल प्लेस म्हणजे जिथे हिरवळ आहे समजा. ओके, ती जागा तिथली डेझर्ट नसता, ती तिथे झाडं, फुलं, पानं सगळं आहे, तिथे पाण्याची प्लेस आहे, फर्टाईल आहे ती लँड, त्याला काय म्हटलं जातं ओएसिस. ओके, एखादी डेझर्ट मधली अशी प्लेस जी फर्टाईल आहे त्याला म्हटलं जातं ओएसिस. म्हणजे काय होतं मराठीमध्ये तर वाळवंटातील हिरवळीचा प्रदेश किंवा वाळवंटातील हिरवळीची एखादी प्लेस त्याला सुद्धा ओएसिस असं म्हटलं जातं. एखादी जागा. ओलवन, मरुवन आणि रणद्वीप. तर ओएसिस म्हणजे होतं वाळवंटातील हिरवळीचा प्रदेश, ओलवन, मरुवन किंवा रणद्वीप. ओके, नेक्स्ट बघूया मिसपेल्ड वर्ड. मिसपेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे, आपल्याला करेक्ट स्पेलिंग बघायची आहे तर फर्स्ट वर्ड जो आहे तो आहे हायपोथेसिस. आणि हायपोथेसिसची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन बी HYPOTHESIS. तर हायपोथेसिस म्हणजे काय होतं तर गृहीत धरलेला. ओके, मराठीमध्ये काय होतं याचा अर्थ हायपोथेसिसचा गृहीत किंवा गृहीत धरलेली गोष्ट किंवा परिकल्पना. तर हायपोथेसिसची करेक्ट स्पेलिंग आहे HYPOTHESIS आणि त्याला मराठीमध्ये मीनिंग काय आहे हायपोथेसिसचं गृहीत किंवा गृहीत धरलेली गोष्ट किंवा परिकल्पना. नेक्स्ट वर्ड आहे टॅबरनेकल. ओके, TABERNACLE. ऑप्शन बी ही करेक्ट स्पेलिंग आहे टॅबरनेकलची. काय आहे TABERNACLE. आणि टॅबरनेकल म्हणजे काय होते तर एखादं निवास मंडप, म्हणजे अशी जागा जी हलवू शकतो आपण, इकडे तिकडे नेऊ शकतो, म्हणजे तात्पुरते जिथे वस्ती करण्यात येते त्याला सुद्धा काय म्हटलं जातं टॅबरनेकल असं म्हटलं जातं. सो मराठीमध्ये मीनिंग काय होतं
किंवा तंबू. ओके, तंबू कुठेही आपण लावू शकतो, कुठेही त्याला हलवू शकतो, काढू शकतो, त्याला काय म्हटलं जातं? टॅबरनेकल. तंबू किंवा हलवता येण्याजोगी म्हणजे ज्याला हलवता येते अशी काय झोपडी किंवा तात्पुरते वसतिस्थान किंवा प्रार्थना मंदिर. तर काय होतं टॅबरनेकलचा अर्थ मराठीमध्ये? निवास मंडप, तंबू किंवा हलवता येण्याजोगी एखादी झोपडी, तात्पुरते वसतिस्थान किंवा प्रार्थना मंदिर. आणि करेक्ट स्पेलिंग काय आहे टॅबरनेकलची? TABERNACL. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे ईट युअर हार्ट आउट. ईट युअर हार्ट आउटचं मिनिंग आहे इफ समवन टेल्स यू टू ईट युअर हार्ट आउट दे आर सेइंग दे आर बेटर दॅन यू ॲट समथिंग. म्हणजेच काय होतं याचा अर्थ की कोणी जर आपल्याला म्हणत आहे ईट युअर हार्ट आउट म्हणजे काय आहे? तो आपल्याला म्हणत आहे की तुझ्यापेक्षा मी कोणत्या तरी गोष्टीमध्ये खूप चांगला आहे किंवा मी खूप चांगलं काम केलेलं आहे, असा याचा अर्थ होतो ईट युअर हार्ट आउटचा. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं ईट युअर हार्ट आउटचा? मी तुमच्यापेक्षा चांगले किंवा चांगले काहीतरी करत आहे. ओके, सो त्याला काय म्हटलं जातं? ईट युअर हार्ट आउट म्हणजेच मी तुमच्यापेक्षा चांगले किंवा चांगले काहीतरी करत आहे. म्हणजेच काय म्हणू शकतो तो? दे आर सेइंग दे आर बेटर दॅन यू ॲट समथिंग. म्हणजे कोणत्या तरी गोष्टीमध्ये कशात तरी काय आहे? मी बेटर आहे तुझ्यापेक्षा आणि तुमच्यापेक्षा असं तो म्हणतो जर म्हटलं कोणी आपल्याला ईट युअर हार्ट आउट तर. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे एग ऑन युअर फेस. एग ऑन युअर फेसचं मिनिंग आहे इफ समवन हॅज अ एग ऑन देअर फेस दे आर मेड टू लुक फुलिश ऑर एम्बॅरेस्ड. म्हणजेच काय होतं तर मराठीमध्ये? लाज वाटणे, मूर्ख दिसणे किंवा एखादी गोष्ट केल्यामुळे किंवा बोलल्यामुळे लाजिरवाणे ठरणे. तर एग ऑन युअर फेसचं मिनिंग आहे इफ समवन हॅज एग ऑन देअर फेस म्हणजेच ते काय आहे? दे आर मेड टू लुक फुलिश ऑर एम्बॅरेस्ड. म्हणजेच मराठीमध्ये अर्थ काय होतो याचा? लाज वाटणे, मूर्ख दिसणे किंवा एखादी गोष्ट केल्यामुळे किंवा बोलल्यामुळे लाजिरवाणे ठरणे. ओके, तर हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस. परत एकदा तुम्ही मराठीमधले मिनिंग, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि जसं की युजेस दिलेले आहे ते परत एकदा तुम्ही वाचून घ्या. त्या सेंटेन्समध्ये तो वर्ड कसा यूज करण्यात आलेला आहे ते सुद्धा बघा आणि सेंटेन्सेसचा अर्थ सुद्धा तुम्ही एकदा परत वाचून घ्या. आणि जे सिनोनिम्स आहेत, वर्ड आहे, त्याचे स्वतः सुद्धा सेंटेन्सेस तयार करत चला. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.